नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत सँडविच फॉर किड्स अँड कीटो डाएट। तर हे आहे पनीर सँडविच, चीज सँडविच, आणि दुसरा आहे ते आहे पनीर सँडविच। तर हे दोन्ही आज आपण बनवणार आहोत फॉर द कीटो डाएट अँड फॉर द किड्स लाईक 3 इयर्स टू 14 to 15 इयर्स पर्यंतच्या सर्व स्टुडंट्सला किंवा मुलांना हे खूप आवडणारं असं सँडविच आहे। तर ह्याच्यात आपण सर्वप्रथम याच्यासाठी लागणार आहे कॅरेट, तर ते ग्रेट करून घेतोय। तर कॅरेट असेल, कुकंबर आहे, देन टोमॅटो, अनियन, बीटरूट, हे सगळं आपण आज घेणार आहोत सँडविच बनवण्यासाठी। तर याच्यातनं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायबर हे मिळत असतात। ज्यांना कॉन्स्टिपेशन होतं त्यांच्यासाठी हे सँडविच फायबर जाण्यासाठी हे खूप चांगलं असं सँडविच आहे। तर याच्यातनं आपल्याला हेल्दी फायबर, हेल्दी मिनरल्स आणि विटॅमिन्स हे मिळत असतात। त्याच्यामुळे आपण सगळे व्हेजिटेबल्स आज आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत। आणि आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस बनवू शकतो, बट हे एक हेल्दी सँडविच आहे। तर आपण हे आज बनवणार आहोत। हे मी कुकंबरचे पीसेस करून घेतलेले आहेत। यानंतर आपण अनियनचे पीसेस करून घेणार आहोत। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता, मोठे मोठे पीसेसही याचे यूज करू शकता। तर हे मी अनियनचे पीसेस करून घेत आहे। आणि हे जे सँडविच आहे, तर आपल्याला पनीर सँडविच असेल, चीज सँडविच असेल, तर याच्यातनं आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे पनीर सँडविचमधनं प्रोटीन मिळतं आणि चीज सँडविचमधनं गुड प्रोटीन, गुड फॅट हे आपल्याला मिळतं आणि एक छान वेगळ्या प्रकारचं फ्लेवर हे आपल्या सँडविचला ॲड करत असतं। हे घेतलेलं आहे मी टोमॅटो, आणि टोमॅटो हे आपण कट करून घेत आहोत। व्हिडिओला तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे जे सँडविचेस आहेत, तर हे आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीचे न्यूट्रियंट्स आपल्याला प्रोव्हाइड करत असतात, जेणेकरून आपली इम्युनिटी बूस्ट होते, बोन हेल्थ स्ट्रॉंग राहते। देन ब्रेन हेल्थसाठी हे खूप हेल्पफुल राहतं। देन स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठीही आपल्याला पनीर सँडविच हेल्प करतं। अँझायटी असेल तर अँझायटी कमी करण्यासाठीही खूप हेल्पफुल राहतं। त्याच्यानंतर याच्यामधनं आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे गुड विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत असतात। ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहे। त्यानंतर ब्लड शुगर ज्यांची वाढलेली आहे, तर ते ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठीही हे सँडविच आपण घेऊ शकतो। तर यानंतर आपण बनवणार आहोत आता चटणी। तर कोरिअँडर लिव्स हे मी घेतलेले आहेत, थोडीशी चॉप करून घेते आहे। आणि यानंतर बीटरूट आणि कोरिअँडरची आपण चटणी बनवणार आहोत, जी आपण चीज आणि पनीर सँडविच दोन्हीसाठी आपण यूज करणार आहोत। तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरिअँडर ॲड करते आहे आणि या सगळ्या व्हेजिटेबल्स किंवा सॅलड्स हे आपण आपले रेडी झालेले आहेत पीसेस करून। मिक्सी जारमध्ये मी थोडंसं बीटरूट आणि कोरिअँडर आणि चवीप्रमाणे मीठ हे टाकून याची चटणी बनवून घेत आहोत। ही आपली चटणी रेडी आहे। यानंतर आपण ही स्टफिंग भरून घेणार आहोत। तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। आता बनवूयात सँडविच। तर त्यासाठी मी 2 स्लाइसेस ऑफ ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत। ब्राऊन ब्रेड हा शक्यतो व्हीटचा बनलेला असतो, थोड्याफार प्रमाणामध्ये मैदा यूज करतात यामध्ये। बट जे काही हॉस्टेलाइट मुलं असतील किंवा जे की आपले बॅचलर्स आहेत, तर त्यांच्यासाठी ब्राऊन ब्रेड हा शक्यतो तुम्ही यूज करू शकता। आणि लहान मुलांनाही ब्रेड वगैरे खूप आवडतो, मग प्लेन मैदाचा ब्रेड देण्यापेक्षा हा व्हीट ब्रेड दिलेला सगळ्यात बेटर। तर आपण ही चटणी स्प्रेड करून घेतलेली आहे दोन्ही स्लाइसवरती, आणि हे स्टफिंग आपण याच्यामध्ये ॲड करतोय। व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यानंतर आपण याच्यातच ॲड करणार आहोत ग्रेटेड कॅरट।
सगळे इन्ग्रेडियंट्स सॅलड्स आपण याच्यात ॲड करतो आहेत आणि यानंतर आपण पनीरचे पीसेस, पनीर तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता, शक्यतो कमी घेऊ नका, कारण कमी घेतलं तर त्याच्यातून आपल्याला तेवढेच कमी प्रोटीन्स मिळतात. जेवढं आपण जास्त पनीर यूज करतो ते जास्त बेटर असेल यामध्ये, जेणेकरून आपल्याला हाय क्वालिटी प्रोटीन्स आपल्याला याच्यामध्ये मिळतात. आणि मी साईडलाच तुम्हाला पनीर सँडविचचे बेनिफिट्स दिलेले आहेत, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि चवीसाठी थोडंसं मीठ आणि लाल मिरची आणि चाट मसाला हे सगळं मी याच्यावरती ॲड करत आहे. तर हे तुम्ही आता आपण चीज सँडविच बनवणार आहोत, तर चीज सँडविचसाठीही आपण तसंच सगळीकडे स्प्रेड करून घेत आहोत आपली चटणी. तर दोन्ही स्लाईसवरती आपण चटणी स्प्रेड करून घेणार आहोत आणि सेम तसंच स्टफिंग आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आणि स्टफिंग ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये इन्स्टेड ऑफ पनीर आपण चीज हे यूज करणार आहोत. चीजमुळे खूप छान फ्लेवर आपल्या सँडविचला येतो आणि छान प्रकारचे प्रोटीनही आपल्याला यामध्ये मिळत असतात. तर हे सगळं आपण याच्यावरती स्टफिंग घालून घेतलेलं आहे. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं, केटो डाएटमध्ये आपण याच्याऐवजी पनीर किंवा चीज याच्याऐवजी आपण एग पण यूज करू शकतो. तर हे सगळं स्टफिंग आपलं भरून झालेलं आहे आणि यानंतर आपण घेणार आहोत, थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मी, देन थोडंसं रेड चिली पावडर आणि यानंतर थोडंसं चाट मसाला, हे चवीप्रमाणे सगळं आपण ॲड करून घेतलेलं आहे. यावरतीच हे चीज मी ॲड करत आहे. ग्रेट करून घेणार आहोत, बट थोडंसं ते मोडलेलं होतं म्हणून आपण ते त्याच्यावरती ठेवलेलं आहे. यानंतर आपण याच्यावरती सगळीकडे चीज असं स्प्रेड करून घेणार आहोत. खूप यमी असं हे दिसतं. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे साईडलाच मी बेनिफिट्स आपले चीज सँडविचचे दिलेले आहेत. जसं की चीज सँडविचमधनं आपल्याला गुड फॅट आणि गुड फ्लेवर हे आपल्या सँडविचला मिळत असतं. त्याच्यानंतर कीटो डाएटसाठीही खूप हेल्पफुल आहे आणि किड्ससाठीही खूप यमी आणि टेस्टी असं हे फूड आहे किंवा सँडविच आहे. याच्यातनं खूप सारी एनर्जी, खूप सारं फायबर, कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन आणि बी विटॅमिन हे आपल्याला या सँडविचमधनं मिळत असतं. आणि यानंतरच आपल्याला इसेन्शियल अमिनो ॲसिड्सही यामधनं मिळतात. थोडंसं बटर मी या पॅनला लावून घेत आहे, व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे. आणि यानंतर आपण याच्यावरतीच आपण बनवलेले पनीर सँडविच आणि चीज सँडविच हे याच्यावरती ठेवून एक 5 ते 7 मिनिटांसाठी हे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, ग्रिल करून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. जेव्हा कीटो वेट लॉस, स्पेशली वेट लॉस आहे, तर वेट लॉसमध्ये तुम्ही थोडंसं जे आपण बटर यूज करतो आहे ते थोडंसं कमी यूज केलं तरीही चालतं. बट आपण हा कीटो डाएट आणि लहान मुलांसाठी बनवतो, त्याच्यामुळे थोडंसं बटर हे जास्त यूज केलं तरीही काही हरकत नाही आहे. कारण कीटो डाएटमध्ये जास्तीत जास्त फॅट हे आपण देत असतो आणि लहान मुलांनाही आपण तेवढंच गुड फॅट दिलं तर काही हरकत नाही आहे. आणि हे दुसरं सँडविच आहे, पनीर सँडविच आणि चीज सँडविच, हे दोन्ही आपण स्प्रेड करत आहोत. तर याच्यावरती मी बटर लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपण चांगलं याला रोस्ट करून घेत आहोत. तर हे दोन्ही बाजूने छान व्यवस्थित असं रोस्ट झालेलं आहे. यालाही गरम व्हायला तेवढाच किंवा ग्रिल व्हायला वेळ लागतो. तर हे दोन्ही सँडविचेस आपले तयार झालेले आहेत. तर आपण हे सर्विंगसाठी घेऊयात, कट करून घेऊयात आपण. मस्त यम्मी असं स्मेल येतो याचा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हे आहे पनीर सँडविच.
खायलाही खूप टेस्टी आणि हेल्दी आणि खूप छान अशी चव याला येते. हे आहे चीज सँडविच. आपण हे पिझ्झा कटरने हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर हे दोन्ही आपले सँडविचेस रेडी आहेत. हे आहे चीज सँडविच आणि हे आहे पनीर सँडविच. खूप छान असं दोन्ही सँडविचेस आपले रेडी आहेत. भाज्या चांगल्या शिजण्यासाठी याला थोडंसं चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. थँक्यू.